नमस्कार. सुजित पाटकर यांच्या विरुद्ध आता मुंबईत गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. किरीट सोमय्यांनी मागच्या वेळेलाच सुजित पाटकर आणि त्यांच्या कंपनीचा कोविड घोटाळा उघड केला होता. या कोविड घोटाळ्यामध्ये सुजित पाटकरांनी अन्य काही लोकांच्या सोबत एक कंपनी स्थापन करून मुंबई मनपाकडून मेगा कोविड सेंटर, जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी घेतलेले होते आणि त्यात मोठा अपहार झाला आहे. ही कंपनी पुण्यात ब्लॅकलिस्टेड झालेली होती आणि त्यासोबत या कंपनीचं स्थापना देखील रीतसर झालेली नव्हती असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. याच आरोपातून सुजित पाटकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. त्यासोबत आणखी काही गंभीर आणि भयंकर गोष्टी आपल्या समोर यायला हव्यात, त्याच मी मांडायला आलोय. पत्राचाळ घोटाळ्याच्या बाबतीत सुद्धा सुजित पाटकरांच्या वरती ईडीचा नजर आहेच आहे. सुजित पाटकर यांच्यासोबतच ती प्रॉपर्टी खरेदी केली गेली होती. रेकॉर्डवर दिसतंय की किहीमचा प्लॉट खरेदी करताना स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत या दोघांच्या नावावरती प्रॉपर्टी झालेली आहे. ईडीला सांगताना स्वप्ना पाटकर यांनीच ती प्रॉपर्टी खरेदी केल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यात वर्षा राऊतांना ती प्रॉपर्टी दिली गेली असंही म्हटलं जात आहे. पण प्रत्यक्षात धाडीमध्ये सापडलेली कागदपत्र काही वेगळीच कहाणी सांगतायत. काही नोटराईड केलेली, ॲफिडेविट केलेली शपथपत्र देखील ईडीच्या हातात लागतायत आणि त्यात स्वतः सुजित पाटकर ही प्रॉपर्टी आपणच पैसे देऊन खरेदी केल्याचं त्यात शपथपत्रात सांगतायत. म्हणजे ज्या वेळेला आरोप झाले नव्हते त्यावेळेला ती प्रॉपर्टी स्वप्ना पाटकर यांच्याकडे जाऊ नये, ती आपल्याकडे राहावी यासाठीची ती व्यवस्था होती. पण ती आता आरोपाच्या नंतर परिस्थिती बदलल्यानं झाकून ठेवावी लागते, पण ती ईडीच्या समोर उघड झालेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या बातम्या जगासमोर देताना माध्यमांच्याकडून ज्या घोडचुका होत आहेत त्याही मला तुमच्या समोर जाणीवपूर्वक आणायच्या आहेत. मी तुम्हाला एबीपी माझाच्या बातमीमधला एक तुकडा दाखवतोय ज्यात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांच्याविषयी माहिती दिली गेली आहे. काय आहे ती माहिती जरा नीट बघा. सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर या होत्या. आता त्यांच्यामध्ये घटस्फोट झालेला आहे अशा स्वरूपाची बातमी माझाच्या वेबसाईटवर झळकते आहे. यातली बहुतांश माहिती ही खोटी आहे, चुकीची आहे. खरं तर सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकरांशी अजून रीतसर घटस्फोट झालेला नाही. स्वप्ना पाटकर या आत्ताच्या घडीला सुजित पाटकर यांच्याच पत्नी आहेत. एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्यात घटस्फोट झाला आहे असा निर्णय देऊन टाकताना त्या स्त्रीच्या आणि तिच्या मुलाच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार देखील ही माध्यमे करत नाहीत. त्यासाठी पुरावा म्हणून तुम्हाला सांगतोय, सुजित पाटकरांनी घटस्फोटाची केस बांद्रा फॅमिली कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि जिच्या अजून तारखावर तारखा चालू आहेत. स्वप्ना पाटकर यांना सुजित पाटकर यांच्याशी घटस्फोट घ्यायचा नाही आहे आणि त्यासाठीच त्या केस लढत आहेत. एखाद्या बाईला घटस्फोट न घेताही घटस्फोटीत सिद्ध करण्याची माध्यमांना झालेली घाई मला खरं तर आश्चर्यकारक वाटते. त्यासोबत मी तुम्हाला आणखी एक बातमी दाखवतोय. माध्यमांचा विषय निघाला म्हणूनच मी तुम्हाला बातमी दाखवतोय. सभागृहाच्या मध्ये जो काही गोंधळ झाला विधानमंडळाच्या आवारामध्ये, त्यात अमोल मिटकरी यांना 50 बुक्के एकदम ओके अशा स्वरूपाची मारहाण झाली म्हणे. अमोल मिटकरींनीही यात गोंधळ घातला होता. आता गोंधळ घालणाऱ्या आमदाराची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न हाच एबीपी माझा करतो आहे. मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट दाखवतोय की शिवव्याख्याते अमोल मिटकरी असं सांगत त्यांची प्रतिमा उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात कोणत्याही जातीला आणि धर्माला शिव्या घातल्या गेल्या नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम सांगणाऱ्या माणसांच्याकडून जाती आणि धर्म टार्गेट होत असतील आणि अक्षरशः शिव्या घातल्या जात असतील तर त्याला शिवव्याख्याता म्हणायचं का, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे.
शिव हा शब्द वापरायचा नाहीये तिथे, खरं तर शिव्या हा शब्द वापरायचा आहे. अमोल मिटकरी असतीलच तर ते शिव्या व्याख्याते आहेत, कारण त्यांच्या मुखातून शब्दांच्या पेक्षा शिव्याच अधिक बाहेर पडतात. माध्यमांचं हे ठरवून ठरवून होत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आमच्यासारख्या युट्यूबर्सकडं लोक वळली ते तुमच्या चुकीच्या माहितीमुळे वळलेली आहेत, बायस्ड इन्फॉर्मेशनमुळे वळलेली आहेत. तुम्ही सुपारीबाज असल्यासारखे बातमी देता म्हणून ती वळलेली आहेत. एखाद्या म्हणजे मी अमोल मिटकरींना शिव्या घालायला हव्या होत्या असं अजिबात म्हणत नाहीये, पण अमोल मिटकरींच्या बाबतीमध्ये टीव्ही मीडियाने किमान त्यांच्या प्रतिमेला उजाळा मिळेल असं काहीतरी दाखवायला नको होतं, पण ते मुद्दाम दाखवायचं. हिट्स मिळवायच्या, व्ह्यूज मिळवायचे, लाईक मिळवायचे, हे धंदे जर असतील तर त्यापेक्षा पैसा मिळवण्याचा व्यवसाय करण्याचे आणखीही बरेच मार्ग मुंबईत ग्रँट रोडला चालतात. कृपया त्या मार्गाचा अवलंब करावा, कारण या अशा प्रेक्षागिरी करणाऱ्यांनी तुम्हाला चांगली प्रतिमा करता येत नाही, हे माध्यमांच्या कधी लक्षात येईल. एखाद्याच्या कुटुंबाबाबत चुकीची माहिती सांगणं, एखाद्याच्या कृतीबाबत चुकीची माहिती सांगणं, राजकीय दृष्ट्या पक्षपात करून माहिती व्यक्त करणं, या सगळ्या गोष्टी माध्यमांच्याकडून सतत घडत आल्यात. म्हणूनच माध्यमांचा तिटकारा येऊ लागलेला आहे. कृपया सुजित पाटकरांच्या बाबतची देखील वस्तुस्थितीची माहिती माध्यमांनी द्यावी आणि अमोल मिटकरींच्या बाबत देखील वस्तुस्थितीची माहिती द्यावी, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.